कोणत्याही वर्षामध्ये किती दिवस असतात? तर 365 दिवस असतात. हे सर्वांना माहिती आहे. कोणत्याही वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. ही कॉमन माहिती सर्वांना आहे. मग आता 365 भागिले आपण 7 समजा केलं तर उत्तर किती येतं? 52. बरोबर. आणि बाकी एक उरते. भागाकार करून पहा. बाकी एक उरते. म्हणजे काय? तर एका वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 52 आठवडे असतात. एक दिवस शिल्लक राहतो. म्हणजे कोणत्याही वर्षामध्ये एक दिवस जास्त येतो 52 आठवड्यापेक्षा. थोडक्यात काय? एक दिवस तो पुढे जातो. उदाहरणार्थ समजा 1 जानेवारीला जो सोमवार आला तर पुढच्या वर्षामध्ये कोण वार येईल? मंगळवारी 1 जानेवारीला. का बरं असं होतं? कारण हा राहिली बाकी एक दिवस, म्हणून तो एक दिवसाने पुढे जाणार आहे. उदाहरणार्थ समजा एका आठवडा आपण संपला, रविवार सोमवार मंगळवार, परत तो शनिवारी संपला आणि दुसरा आठवडा रविवारपासून चालू होतो. बरोबर. तसंच कितवाही आठवडा, 53वा आठवडा जरी म्हटलं तरी तो सुरुवात कधीपासून होणार आहे? त्याच वारापासून होणार आहे. म्हणून 52 आठवड्यानंतर जो एक दिवस राहतो तो एक वार एक्स्ट्रा असतो. त्या एक्स्ट्रा वारामुळे प्रत्येक वर्षी येणारा 1 जानेवारीचा वार एक दिवसाने पुढे जातो. म्हणजे थोडक्यात काय? ह्या जानेवारीचं त्या जानेवारीला एक वर्षाने पुढे जातं. परंतु त्यातही एक प्रॉब्लेम आहे. आपण पाहतो काही वेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात, काही वेळेस 28 असतात का नाही? बरोबर. तसं का होतं बरं? तर ते लीप वर्ष असतं. कोणतं वर्ष असतं? लीप वर्ष. आता बऱ्याच जणांना याच्यामध्ये माहिती आहे लीप वर्ष म्हणजे काय. दर 4 वर्षानंतर एका वर्षी 365 ऐवजी 366 दिवस असतात, म्हणून ते लीप वर्ष असतं. आणि ते 366 जो एक्स्ट्रा एक दिवस असतो तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड केलेला असतो. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. जो लीप वर्ष असतं त्यावेळेस ते 29 दिवस असतात. असं का होतं बरं? तर आपण ज्यावेळेस पाहतो सूर्य हा जागेवरती असतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करण्यासाठी आपण जनरली म्हणतो 365 दिवस लागतात, म्हणजे एक वर्ष लागतं. परंतु ते तसं नाहीये. 365 दिवस आणि 0.25 म्हणजे एक पाऊण दिवस जो असतो, चतकोर दिवस जो असतो तो आपल्याला त्याच्यामध्ये जास्त लागत असतो. आणि मग तो दिवस ऍडजस्ट करण्यासाठी 25 चोक 100 तो एक्स्ट्रा एक दिवस दर 4 वर्षांनी ऍड केला जातो. त्याला लीप वर्ष असं म्हणतात. इथपर्यंत लक्षात आले? साध्या वर्षामध्ये 365 दिवस म्हणजे 52 आठवडे आणि एक दिवस. लीप वर्षामध्ये 366 दिवस, 52 आठवडे आणि 2 दिवस. म्हणजे जर वर्ष साधा असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी येणारा 1 जानेवारीचा वार हा 1 दिवसाने पुढे जातो. आणि जर तेच लीप वर्ष असेल तो 2 दिवसाने पुढे जातो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा 1 जानेवारी सोडून द्या, 25 नोव्हेंबर 2007 रोजी गुरुवार आला तर 25 नोव्हेंबर 2008 ला कोणता येईल? एक दिवसानं फक्त पुढं, म्हणजे शुक्रवार येईल. आता तेच समजा लीप वर्ष असतं तर मग किती आला असता? शनिवार. कारण 2 दिवसांनी पुढे. आता तुम्ही म्हणताल लीप वर्ष आणि साधी वर्ष हे कसं ओळखायचं? तेही अतिशय सोपं आहे. ज्या वर्षाची संख्या कोणती एक संख्या घ्या, 1996 घ्या. ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो, म्हणजे 4 ने पूर्ण भाग जातो, ते लीप वर्ष. समजा आपण 1996 वर्ष घेतलं तर त्याला 4 निशेष भाग जातो का? तर 4 चौक 16 वजा 3 39, 4 चौक 16, 4 25, 4 7 24, 4 7 8, 4 8 32, 4 9 36, हातचे राहिले 3, वरचे घेतले 6 आणि 6 चौक 24, 8 चौक 32, 9 चौक 36, पूर्ण भाग जातो. पण त्यालाही एक अपवाद आहे. समजा वर्ष आलं 1700, हे पण एक वर्षच आहे ना. आता जरी नसेल तर हे पण एक वर्षच आहे ना, ज्याच्या अंकी शेवटचे 2 अंकी 0 आहेत. मग आता याला 4 ने निशेष भाग जातो की नाही? 4 चौक 16, 10, 4 दुने 8, 2, 4 पंचे 20, याला निशेष भाग गेला. मग तुम्ही म्हणताल हे सुद्धा लीप वर्ष आहे का? तर नाही. मग आता तुम्हीच सांगितलं सर 4 ने निशेष भाग गेला की लीप वर्ष, मग 1700 का लीप वर्ष नाही? तर त्याच्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची. ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य आलेले आहेत, मग ते 1600 असेल, 1800 असेल, 1700 असेल, ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य आले त्याला 400 ने भाग गेला पाहिजे. कितीने? 400 ने. 4 ने नाही.
मग ते लीप वर्ष असतं. मग बाकीचे सगळं सेम, फक्त 2 शून्य आहेत का पाहायचं, आणि जर 2 शून्य असेल तर 400 भाग द्यायचा, मग ते लीप वर्ष. आता लीप वर्ष आणि साधं वर्ष आपण समजू शकतो. मग आता लीप वर्ष कोणतं, 2000, याच्या शेवटी 2 शून्य येतात, पण 400 भाग जातो का, तर जातो. 4 पंचे 20 गेला. आता ते 1900 आहे, 400 निश्चय भाग जाईल का, नाही जाणार. मग 1900 लीप वर्ष होतं का, नाही होत. म्हणजे लीप वर्ष कोणतं, साधं वर्ष कोणतं, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपण आणि ते कसं पुढे जातं, साधं वर्ष 1 दिवसानं आणि लीप वर्ष 2 दिवसानं, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. चला आता पुढचा भाग. तुम्हाला म्हटलं वर्षामध्ये महिने किती, तुम्ही पटकन सांगता, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे 12 महिने आहेत. परंतु त्या महिन्यांमध्ये वेगवेगळे वार आहेत, सगळ्यांना माहिती आहे. जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 असतात, मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मे मध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 31, सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30, डिसेंबरमध्ये 31. आता हे असे वार असतात. हे तोंडी ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं म्हटलं याला एक ट्रिक आहे. ती ट्रिक सर्वांना माहिती आहे, आपण लहानपणापासून पाहत आलो. आपल्या हाताचा कोण तुमचा वाटा असतो, बोटांचा आणि एक खलगट भाग असतो, बरोबर. मोजताना काय करायचं, जानेवारी इथनं चालू करायचा, जानेवारी खड्ड्यामध्ये फेब्रुवारी, परत वर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै इथपर्यंत आलं. ऑगस्ट रिपीट तिथंच करायचा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. लक्षात आलं. जानेवारीवर फेब्रुवारी खाली, मार्च परत खाली. मग जे बाजू खाली येईल ती 30 दिवसाची आणि वरचं वाट्यावर येईल ती 31 दिवसाची. लक्षात राहू शकतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. फक्त फेब्रुवारीचं एक आहे 28 की 29. आता ते कोणत्या वर्षाचं आहे, लीपचं असेल तर 29, साधा असेल तर 28. लक्षात राहील. याच्यावरून एक सोपं आहे, पहा आता. 31 जानेवारीमध्ये 31 दिवस असतात. समजा आपण याला 7 ने भाग दिला, 7 चोक 28, बाकी राहिली 3. थोडक्यात जानेवारी महिन्यामध्ये 4 आठवडे असतात आणि 4 आठवडे आणि 3 दिवस एक्स्ट्रा असतात. मग जर 1 जानेवारीला बुधवार असेल, 1 जानेवारीला, तर 1 फेब्रुवारीला कोण वार येईल, एक लक्षात घ्या, 1 फेब्रुवारीला कोणता वार येईल. आता आपण पाहिले 4 आठवडे असतात, 4 आठवडे गेले जे आहेत ते, फक्त बाकीचा विचार करायचा आपल्याला. बाकी 3 आहे. मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 3 न पुढे जाणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 1 फेब्रुवारी कोण वार येणार आहे, शनिवार. कन्सेप्ट लक्षात येते. जितकी बाकी राहते तेवढे वार आपण पुढे घेतोय. आता आपण प्रत्येक ह्याची बाकी काढू शकतो. जानेवारीची 3 राहतीये. जर फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतील तर 7 चोक 28, बाकीच राहत नाही. 29 असेल तर 1 बाकी राहील. मार्च मध्ये परत 3 बाकी राहील. एप्रिलमध्ये 7 चोक 28, 2 बाकी राहील. मे मध्ये 3, जून मध्ये 2, जुलैमध्ये 3. कशी राहते, तर याला आपण 7 ने निशेष भाग देतोय आणि राहिली बाकी लिहितोय. आता ऑगस्ट मध्ये 7 चोक 28, इथं पण 3, सप्टेंबर मध्ये इथं 2, ऑक्टोबर मध्ये 3, नोव्हेंबर मध्ये 2, डिसेंबर मध्ये 3. या बाकी काय आहेत रे, तर त्या महिन्याच्या त्या तारखेला ते पुढे जातात. समजा 25 तारीख आहे, 25 तारखेला गुरुवार आहे. कोणत्या महिन्यामध्ये, तर आपण महिना धरू ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यामध्ये 25 तारखेला गुरुवार आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या 25 तारखेला गुरुवारच येणार आहे का, नाही. ऑगस्टच्या बाकी किती आहे, 3. मग तो 3 ने पुढे जाणार. शुक्रवार, शनिवार, रविवार. मग 25 सप्टेंबरला कोणता वार येणार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हे लक्षात आलं. म्हणजे बाकीहून आपण कालमापनचं कोणतंही गणित सोडू शकतो. मग आपल्याला ह्या वर्षातली कोणतीही तारीख दिली आणि कोणतीही तारीख काढायला लावली तर बाकीचे दिवस मोजत बसायची गरज आहे का. फक्त बाक्या जरी आपण काढल्या, त्यांची बेरीज केली, त्याला 7 ने भाग घातला की उत्तर येणार आहे. त्याच्यावर पहिला प्रकार लक्षात घेऊ. अथर्वचा जन्म 15 सप्टेंबर 1997 ला सोमवारी झाला, तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणवारी असेल. आता 1997 सर्वप्रथम पाहायचं काय आहे, लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे. आता त्याच्या एकक स्थानी 7 आहे. लीप वर्ष असायचं कारण नाही, कारण निशेष 4 न भाग जाणार नाही म्हणून. आता त्याचा जन्मदिवस 97 ला आहे, पहिला वाढदिवस 98 ला आहे आणि दुसरा वाढदिवस कधी येणार आहे, 99 ला आहे. मग ते 15 सप्टेंबरचं समजा आपण पाहू, पण वर्ष 1999 येणार आहे. आता 97 लीप वर्ष आहे का, नाही. मग 97 ला जर सोमवार आहे तर 98 ला 1 ने पुढे जाईल का, 2 ने, 1 ने जाईल का, कारण ते लीप वर्ष नाही. आपण पाहिले 52 आठवडे आणि 1 दिवस. 98 ला आला मंगळवार, बरोबर. आता 98 हे लीप वर्ष आहे का, तर ते पण नाहीये का, कारण आपण पाहिले मग 2000 आहे. 98 हे लीप वर्ष नाहीये. मग परत 1 पुढे गेलं, मग काय आलं इथं, बुधवार.
उत्तर काय आलं? बुधवार. किती सोपं होतं? काहीच नाही. एकदा आपण ट्रिक लक्षात घेतली की सोपं आहे. एक एकने फक्त पुढे गेले, दुसरा वाढदिवस विचारलाय म्हणून 2 दिवस पुढे गेलं, बुधवार. परंतु या प्रश्नामध्ये जर त्यांनी विचारले आपल्याला दुसरा, बरोबर, त्याच्याऐवजी तिसरा विचारलं असतं तर आता तुम्ही म्हटले असते 97चा जन्म आहे, 98ला पहिला, 99ला दुसरा आणि 2000ला तिसरा, बरोबर. आता याच्यामध्ये गंमत पहा. 97चा एक दिवस सोमवारी आहे, बरोबर. 98 मंगळवार आला, 99 बुधवार, हे आपण मागाच पाहिले. पण आता 2000, आता 2000 लीप वर्ष आहे का साधं वर्ष आहे? हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असताना 2 ने पुढे जाणार, मग गुरुवार आणि शुक्रवार. का बरं? कारण फेब्रुवारी महिना आधीच येऊन गेलेला आहे. याचा वाढदिवस तर सप्टेंबरमध्ये, म्हणजे ते 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना 2000 मध्ये आलेला आहे, म्हणून ते 2 दिवसांना पुढं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. आपलं उत्तर जर इथं तिसरा वाढदिवस विचारला असता तर काय आलं असतं? शुक्रवार. आता तुम्हाला कोणतंही विचारलं तर या सालावून काढता येईल का नाही? जर जास्त साल विचारले तर फक्त ते 1 न पुढे आहेत का 2 न पुढे, ते पटपट पाहायचं आणि बेरीज करून उत्तर लिहायचं. पहा आता प्रश्न काय आहे. 28 जानेवारी 1996 रोजी रविवार होता, तर एप्रिल महिन्याच्या शेवटचा वार कोणता असेल त्याच वर्षीचा? म्हणजे पहा, आपल्याला काय सांगितले, एका वर्षाच्या 28 जानेवारीला कोण वार सांगितलाय? रविवार. आणि मग विचारले काय? त्याच वर्षी एप्रिल महिन्याचा शेवट दिवस. आता एप्रिल किती दिवसाचा महिना असतो आपण मागाच पाहिलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल खाली येते म्हणजे 30 एप्रिलला कोणता वार आहे हे आपल्याला आता याच्यामध्ये शोधायचं आहे. आता ते कसं करायचं? मग आपण सांगितलं एक जानेवारी महिन्यामध्ये बाकी किती आली होती ते काय कधी पण काढता येते आपल्याला, कारण वार आहे, दिवस आहे 31, 7 चोक 28, बाकी राहिले 3. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 का 29, पण आता ते लीप का साधं वर्ष. आता 1996 हे कसं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. का बरं लीप वर्ष आहे? कारण 1996 ला 4 निश्चेष भाग जातो, म्हणून ते लीप वर्ष आहे. मग आता लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस झाले? 29, मग 7 चोक 28, बाकी राहिली 1, बरोबर. आता मार्च मध्ये परत 31 तारखेचा आहे, मग बाकी राहिली 3. आता एप्रिल 30, एप्रिलच काढायचं, मग एप्रिल त्यात येईल का? नाही. मग 3 अधिक 1 अधिक 3 यांची काय करायची? फक्त बेरीज, बाकींची बेरीज. बाकी काहीच नाही आपल्याला, पहिल्या गोष्टीचा विचारच करत नाही. बाकी किती आले तेवढीच बेरीज. मग 3 अधिक 1 अधिक 3 किती आलं? 7. पण हे कधी आले? 28 जानेवारी. 28 जानेवारीला आहे रविवार. 28 फेब्रुवारी, 28 मार्च आणि 28 एप्रिल. 28 एप्रिलला बरोबर 7 दिवस पुढे जाणार, म्हणजे तोच वार येणार. तर 28 एप्रिलला कोणता आला आपला? 28 एप्रिलला आला रविवार. पण आपल्याला विचारलंय काय? 30 एप्रिल. 28 नाही विचारलं, गडबडीमध्ये लगेच 28 आलं, 7 आलं, रविवार, लगेच पर्यायामध्ये रविवार दिला असणार, ते टिक करणार, आपण तिथं चुकणार. आपल्याला काय दिले? गडबड अजिबात करायची नाहीये. आपल्याला विचारलंय एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजेच 30 तारखेचा दिवस. मग 28 एप्रिलला जर रविवार आला तर 30 एप्रिलला कोण वार येईल? सोमवार आणि मंगळवार. आपलं उत्तर काय आलं? मंगळवार. म्हणजे आता याच्यावरती कशी उलटसुलट विचारली, मागचा तारीख विचारली तर वजाबाकी करायची आहे बाकींची, पुढचं विचारली तर बेरीज करायची आहे. याच्यावर आता कसा उलटा सुलटा प्रश्न विचारू द्या, तुम्ही 100% सोडवू शकता. म्हणजे आपले लीप आणि साध्या वर्षातला एवढाच फरक आपण लक्षात ठेवला की आपल्या कालमापनवरचं गणित चुकू शकत नाही. धन्यवाद.